राज्य सरकारनं शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला। मात्र हा शासन निर्णय अजूनही कागदावरच असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडलाय। कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल 2000 रुपयांपर्यंत खर्च येत असताना शेतकऱ्यांच्या पदरात मात्र 1200 रुपये पडत असल्याचं शेतकऱ्यांचं त्यामुळे मोठं नुकसान होत आहे। त्यामुळे शासनानं तातडीनं हस्तक्षेप करावा, कांद्याला प्रति क्विंटल किमान 2000 रुपये भाव जाहीर करावा अशी मागणी अहिरानगरमधल्या श्रीरामपूर इथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली। त्या सरकारने जरी निर्बंध उठवलेले असले आणि सरकार जरी प्रयत्न करत असलं शेतकऱ्याला भाव मिळावा, परंतु ग्राउंड लेवलला शेतकऱ्याला आज भाव मिळत नाहीये। शेतकऱ्याला खर्चाचा विचार केला तर 2200 रुपये क्विंटल मागे खर्च येतो, त्याला कमीत कमी 2500 तरी किंमत क्विंटलला त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि तरच त्याला काही 2 पैसे राहतील। अथवा अदरवाईज कोणत्याही प्रकारे तुम्ही काही करा, नाही तर मग तुम्ही काय जो भावाने खरेदी करा तो करा आणि आम्हाला वर्षाची अनुदान स्वरूपामध्ये 2500 पूर्ण करून द्यावेत अशी सरकारला विनंती आहे। सध्याला शेतकऱ्याचा खर्च निघाला महाग झालेला आहे। गोणीचे भाव पाहिले तर 50 रुपयाला गोणी झालेली आहे, पोत्याची गोणी लाल गोणी 25 रुपयाला झालेली आहे आणि कांदे 1 रुपया 2 रुपये विकत आहे, 2 आणि 3 रुपये विकल्यानंतर काय खर्च निघणार शेतकऱ्यांचा? कमीत कमी 2000 रुपयाच्या वर जर कांदा विकला तर शेतकऱ्याला थोडंफार काहीतरी पदरात पडन। असं 500 1000 रुपयामध्ये काही पदरात पडवायला नाही शेतकऱ्याला, खर्च पण निघत नाही याच्यामध्ये।